आता मी बनवत आहे रात्रीचं जेवण. आधी मी भाज्या सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत. भाजीमध्ये मी आज बनवली आहे सांडग्याची भाजी, वरण पण बनवलं आहे आणि भात पण झालेला आहे. तर आता मी घेतल्यात चपात्या लाटायला. तर चपाती मी आधी करून घेते. चपातीचं पीठ मी आधीच 10-15 मिनटं आधीच मळून ठेवलं होतं थोडंसं भिजायला. आणि आता मी चपात्या करायला घेतल्यात. व्यवस्थित गोल अशी चपाती लाटून घेणार आहे. तोपर्यंत तिकडे तवा गॅसवरती ठेवला आहे, तो तापत आहे. चपाती आपली माझी आता लाटून झाली आहे आणि इकडे बघा भात पण शिजत आहे. तर ही शेकून घेते मी व्यवस्थित चपाती. हा लोखंडाचा तवा आहे. तर मी भाकरी आणि चपातीसाठी लोखंडाचा तवाच वापरते. अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या चपात्या करून घेणार आहे. तोपर्यंत आपला भात पण शिजेल आणि मग लगेचच आपण जेवायला बसणार आहोत. तर आता आपलं सगळं जेवण तयार आहे आणि आता मी वाढून घेते. तर ही आहे भाजी. मस्त अशी मी त्या दिवशी घरी जे मी सांडगी बनवलेली दाखवला होता मी व्हिडिओमध्ये, तर त्याचीच ही भाजी बनवलेली आहे. खूप टेस्टी झालेली आहे ही भाजी पण. आणि चपाती पण बघू शकता एकदम सॉफ्ट अशी झालेली. त्यानंतर ना हे वरण आहे. वरण पण एका वाटीमध्ये मी घेते खायला. आणि हा भात. तर आजचा मस्त असा आपला एकदम साधा सिंपल असा बेत तयार आहे.
या भाजीची रेसिपी पण मी एक दिवशी नक्कीच अपलोड करेन. जर तुम्हाला हे जेवण आवडलं असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा.